Today we continue our class 9 महाराष्ट्र स्टेट बोर्ड सब्जेक्ट ले रहे आप मैथमेटिक्स पार्ट नंबर 1 उसको आप क्या कहते हैं अलजेब्रा चैप्टर नंबर 1 आप कंटिन्यू कर रहे हैं सेट्स टुडे वी सी द वेन डायग्राम आज हम पढ़ेंगे व्हाट इज मीन बाय द वेन डायग्राम व्हेन वी सी दैट पर इसके पहले देखे थे कि सेट इज नथिंग बट द वेल डिफाइंड कलेक्शन ऑफ ऑब्जेक्ट्स जिसमें आप डेफिनेटली और डिफाइन करके बता रहे हैं उसको आपने क्या कहा था सेट का। अभी आज अपन क्या पढ़ने वाले हैं कि सेट को किस तरह से रिप्रेजेंट किया जाए। अब ये वेन डायग्राम क्यों रिप्रेजेंट किया गया होगा कि दैट साइंटिस्ट का नाम दिया है इसमें जॉन वेन इज द फर्स्ट मैथमेटिशियन हु gave the mathematical form logic and probability is famous logic book of chance। ठीक है, इन्होंने प्रोबेबिलिटी के बारे में बताया। आप आगे पढ़ेंगे प्रोबेबिलिटी क्या होता है, गेम ऑफ चांस होता है वो। इसमें अपने को एखादी चीज को पिक्चर की सहायता से जब आप बताते हैं मीन्स एखाद्या गोष्टीला आपण चित्राद्वारे सांगितलं ते आपल्याला समजायलाही सोपं जाते आणि लिहायलाही सोपं जाते आणि समजते सुद्धा आणि चांगल्या प्रकारे आपण करू शकतो। तर व्हॉट इज मीन बाय वेन डायग्राम a closed figure to represent set, that is a closed figure used to represent set कंप्लीट फिगर होना चाहिए जो सेट रिप्रेजेंट करेंगे। such a representation that is called Venn diagram of set। ठीक है, सिंपल डेफिनेशन आप बना सकते हैं अपने वर्ड काय सांगू शकतो आपण कोणत्याही सेटची आकृती। ठीक है, प्रोवाइडेड दैट इज क्लोज म्हणजे आपण काय म्हणू शकतो दैट इज डायग्रामेटिकल दैट इज or pictorial representation of the set, that is pictorial representation of set is called Venn diagram of set, ठीक है। It can be represented by any closed figure, आप इसको कोई भी क्लोज फिगर से रिप्रेजेंट कर सकते हैं। इट कैन बी रिप्रेजेंटेड बाय क्लोज्ड फिगर। कौन सी क्लोज फिगर है? मे बी ट्रायंगल, आप इसको ट्रायंगल भी ले सकते हैं, स्क्वायर भी ले सकते हैं, रेक्टेंगल भी ले सकते हैं। ठीक है, आपण ट्रायंगल दाखवू शकतो, स्क्वेअर दाखवू शकतो, रेक्टेंगल दाखवू शकतो, ओव्हल दाखवू शकतो और एनी शेप प्रोवाइडेड दैट फिगर मस्ट बी क्लोज। जैसे आपण एखादा एग्जांपल वी रिप्रेजेंट द सेट ए 2 4 6। आता ह्या फिगरला आपण रिप्रेजेंट करायचं आहे तर काय करते मी सांगितलं तुम्हाला ट्रायंगल ड्रॉ करू शकता। जे सेट आहे ते नाव देऊन द्यायचं रिप्रेजेंट 2 4 6। ट्रायंगल भी दिखा सकते हैं, सर्कल भी दिखा सकते हैं, ओवल भी दिखा सकते हैं। 2 4 6 आला लक्षात? असे दाखवू शकतो असे नाही कसे दाखवा फक्त प्रोवाइडेड दैट फिगर मस्ट बी क्लोज। ती फिगर कशी असते पाहिजे क्लोज असते पाहिजे। ए घेतला आपण 2 4 6 आला सगळ्यांना वेन डायग्राम कसं म्हणजे कोणत्याही संचाची आकृती। ठीक आहे, म्हणजे कोणताही संच आकृतीद्वारे रिप्रेझेंट करणे किंवा दाखवणे म्हणजेच त्याला काय म्हणणे वेन डायग्राम म्हणतात। त्याच्यानंतर सबसेट, त्याच्यानंतर आपण टॉपिक दिला कुठला दिलाय सबसेट। ॲज द नेम इंडिकेट सबसेट, नाव लक्षात येईल काय सांगितलं नाव सब म्हणजे उप संच, कोणत्या तरी सेटचा तो काय असला पाहिजे उपसंच असला पाहिजे। कशाला म्हणतो सबसेट? इफ ए एंड बी आपल्याला दिलेले खूप छान आहे का इफ
A and B are two given sets. समजा या कुठली संख्या आहे, then every element of set B and अशा कंडिशनवर काय म्हणतात, and every element of set B and every element of set B is also an element of set A. A हा B हा संचातील प्रत्येक घटक कोणत्या संचात आहे, A हा संचात आहे. ओके, every element of set B is an element of set A, then B is called subset of A. आपण एक्झाम्पल द्वारे घेतलं आहे की B, A आणि B कोणती संख्या आहे. एक उदाहरण घेतो पटकन समजेल तुम्हाला, एकदम इझिली एक्झाम्पल घेऊ आपण. पहिले which is symbolically represented and काय म्हटलं आहे, which is symbolically written as, which is symbolically represented as B is a subset of A. B काय हा A चा सबसेट आहे. और कसा, and it is read as B is subset of A. B is subset of A. B काय हा सबसेट आहे, कुणाचा सबसेट आहे, सबसेट ऑफ A. अशा वेळेस आपण म्हणू शकतो B is a subset of A और B subset A, सिंपल B subset A. अशा प्रकारे आपण काय करू शकतो, त्या सेटचं रिप्रेझेंटेशन करू शकतो. ओके, आलं लक्षात सगळ्यांना, पुन्हा लक्षात. एक एक्झाम्पल घेऊ आपण, त्याच्यामध्ये पटकन लक्षात येईल. A एलिमेंट 1 2 3 4 5, B 2 4 3 किंवा 2 4 5. पुन्हा लक्षात येईल. A and B are in two sets. A आणि B कोणती दोन संख्या आहेत. ह्या सेटचा प्रत्येक एलिमेंट याच्यात आहे का पहा. 2 is here, 2 is here, 4 is here, 4 is here, 5 here, 5 here. अजून एक दोन एलिमेंट आहेतच. अशा वेळेस आपण म्हणू B is a subset. हा सिम्बॉल आहे सगळ्याचा सबसेट ऑफ A. डायग्रामॅटिकली कशी दाखवता येईल, समजा ही डायग्राम आहे, दुसरी हा कशात आहे, B सेट घेतला. B सेटचे एलिमेंट कोणते आहेत, आणि हा आपला सेट A. ओके, B ह्या संख्यातील पूर्ण घटक याच्यात आहेत. तर पहिले काय करून घ्यायचे, B चे काढून घ्यायचे. 2 4 5 2 4 5, तरी मी मूल्य होते 2 4 5 झाले. तर आपला होता 1 and 3. म्हणजे इन दिस वे पिक्चरिकली और वेट डायग्रामच्या सहाय्याने तुम्ही दाखवू शकता सबसेट, किंवा तुम्ही अशा प्रकारे सुद्धा एक्झाम्पल सांगू शकता. सबसेट आलं लक्षात. इफ एव्हरी एलिमेंट ऑफ सेट is also an element of other set, then that is called subset of that set. Then the खूप वेळा एक एक्झाम्पल एक टॉपिक आपल्या इथे युनिव्हर्सल बद्दल तुम्हाला माहित आहे. एंटायर दिस युनिव्हर्स, ह्या युनिव्हर्समध्ये सगळे आले, बायोटिक फॅक्टर आले, अबायोटिक फॅक्टर आले, सजीव वस्तू आल्या, निर्जीव वस्तू आल्या, टेबल आला, डेस्क आला. जसं आपल्या शाळा, शाळेमध्ये एकच वस्तू आहे का, शाळेमध्ये डेस्क आले, बेंच आला, TV आला, फॅन आला, टीचर आले, स्टुडंट आले, लॅबोरेटरी आली, लायब्ररी आली, खूप साऱ्या वस्तू. म्हणजे स्कूल इज अ सेट. म्हणजे ह्या सेटमध्ये खूप सारे सबसेट आहेत. आलं लक्षात. एक सिंपल एक्झाम्पल घेतलं आपण, त्यावेळेस त्या सेटला आपण काय म्हणायचं, युनिव्हर्सल सेट. ॲट दॅट टाइम दॅट सेट इज कॉल्ड युनिव्हर्सल. युनिव्हर्सल लक्षात आलं सगळ्यांना, युनिव्हर्सल सेट. एग्जाम्पल घेतलं, स्कूल इज अ सेट. स्कूल हा एक सेट आहे, त्याच्यामध्ये लायब्ररी,
बुक्स ऑफ लर्निंग, देन लॅबोरेटरी ॲपरेटर्स, डेस्क, बेंच एक्सेट्रा एक्सेट्रा. हे कठीण जात असेल तर एक सोपं एक्झाम्पल घेतलेलं होतं टेक्स्टबुकमध्ये. एक्झाम्पल थिंक दॅट बिगर सेट. आता आपल्याला टेक्स्टबुकमध्ये स्पेशलाइज डायग्राम तयार केलेली आहे, पण आपण करू. इफ A, B, C, etc. are any sets. समजा A, B, C हे कोणते तरी सेट्स आहेत. If A, B, C are sets which are subsets of set U. आपण काय म्हटलं? ए बी सी हे कोणते तीन संच आहेत, ते कोणाचे उपसंच आहेत? यू ह्या सेटचे संच आहेत. देन यू इज कॉल्ड युनिव्हर्सल सेट. अशा वेळेस आपण यूला काय करणार आहोत? युनिव्हर्सल सेट म्हणणार आहोत. ओके, युनिव्हर्सल सेट इज सिम्बॉलिकली दिलेला आहे. Set is denoted by universal set is denoted by letter capital U. universal set कशा डिनोट केला आपण? U ने. वेल डायग्राम इज रिप्रेझेंट. जसं आपण म्हटलं एक्झाम्पल दिला आपल्या टेक्स्टबुक मध्ये. ठीक आहे, एक एक्झाम्पल घेऊन तुम्हाला लक्षात ठेवा. एक्झाम्पल. ओके, एक सेट घेतला U, याच्यामध्ये एलिमेंट आहेत A, B, C, D, F, G, H. या सेटमध्ये ब्लू सेटमध्ये कोणते एलिमेंट आहेत? A, B, C, D, F, G, H. ओके, एवढा लक्षात. मग एक सेट घेतला, याच्यामध्ये एलिमेंट कोणते आहेत? A, B, C. नो डाऊट A इज अ सबसेट ऑफ U. A ह्या संचातील A, B, C कडे आहे. B सेट घेतला तुम्ही, त्याच्यामध्ये एलिमेंट घेतले तुम्ही C, D, E, F. C, D, E, F. B is also the subset of U. Okay. Then C. C मध्ये एलिमेंट घेतले मी कोणते संख्या? G आणि H. केअरफुल ऑब्झर्व. G आणि H सुद्धा याच्यात आहेत. म्हणजे C is also subset of U. अशा कंडिशन जसे मग साध्या संचासाठी दोन किंवा दोन पेक्षा जास्त संच एखाद्या कोणत्या तरी संच म्हणजे सेट, एवढं लक्षात ठेवा, से उपसंच असतील, then that set is called nothing but the universal set. Therefore we say U is universal set. पुन्हा एखादा एक्झाम्पल घेतो. दुसरा एक्झाम्पल घेतो, that is U, set of students in school. U हा सगळ्या शाळेतील विद्यार्थ्यांचा संच. ए घेतला मी, सेट ऑफ स्टुडंट्स इन क्लास फर्स्ट. बी, सेट ऑफ स्टुडंट्स इन क्लास 10. सी घेतला मी, सेट ऑफ स्टुडंट्स इन क्लास 3. डी घेतला मी, सेट ऑफ स्टुडंट्स इन क्लास 4. आता बघा पुन्हा मला शिकवा, सेट ऑफ स्टुडंट इन अ स्कूल. बघा ए जे सबसेट ऑफ ए हा सबसेट आहे कोणाचा? यूज आहे. यस. बी जे विद्यार्थी 10व्या वर्गात आहेत ते आपल्या शाळेत आहेत. यस. बी इज ऑल्सो द सबसेट ऑफ यू. ओके. तिसरा सी इज द सबसेट ऑफ यू. जे विद्यार्थी तिसऱ्या वर्गात आहेत ते आपल्या शाळेत आहेत. यस. सी इज द सबसेट ऑफ यू. जे विद्यार्थी चौथ्या वर्गात आहेत ते आपल्या शाळेत आहेत. समजा आपली शाळा 1ली ते 10वी असेल तर डी इज ए सबसेट ऑफ, हा डी सुद्धा सबसेट आहे कोणाचा? दॅट इज यू. इन दिस वे वी से इज आर द सबसेट. डायग्रामॅटिकली सुद्धा आपण दाखवू शकतो. एखादा सिंपल एक्झाम्पल घेऊ. यू याचे एलिमेंट आहेत 1 2 3 4 5. ओके, याची डायग्राम काढली. ए सेट आहे, याचे एलिमेंट आहेत 1 2. ए चे एलिमेंट 1 2. ओके. बी सेटचे एलिमेंट आहेत
4 5 कॉम्प्लिकेटेड नाही करायचं डायग्राम जास्ती 4 आणि 5 हा सेट झाला बी ओके आता उरला काय 1 2 4 5 रिमेनिंग 3 and this is a universal म्हणजे ए आणि बी सेट हे पूर्णतः यू सेट मध्ये आहेत at that time then that is called the universal set then we say universal set नंतर अजून एक टॉपिक होता याच्यामध्ये कॉम्प्लिमेंट ऑफ सेट complement of a set complement of a set as the word indicates complement म्हणजे त्याला म्हणतात पूरक ला सोडून ओके व्हाट इज इट सपोज u is an universal set suppose u is an universal सेट समझो u क्या है एक यूनिवर्सल सेट है if b is a subset of u समजा b हा पूर्ण सबसेट आहे u चा then set of all elements in u पुन्हा लक्षात घ्या u हा एक युनिव्हर्सल सेट आहे b हा u चा सबसेट आहे मग u मध्ये सगळे घटक जे b संचात नाहीत आगे देखना आपको मैं all the element of set b which are not in b all the element in the set जिस सेट में एलिमेंट रहेंगे कौन से एलिमेंट रहेंगे यूनिवर्सल सेट के सभी रहेंगे लेकिन उस सेट के छोड़कर मैं आपको दूसरी एग्जांपल बताऊंगा आपको जल्दी समझ जाएगा ओके then set of all elements in U which are not in B okay then which are not in B is called complement complement of B is called complement of B it is denoted by b dash or b suffix c चला आपण b dash और b suffix c ने डिनोट करणार एक एग्जांपल लक्ष द्या u is a set एस ग्रुप मध्ये एक दर्शन घ्यायचा प्रयत्न करतो आपण 1 to 10 then 1 2 3 4 5 6 7 8 9 10 टेक्स्टची एग्जांपल वगैरे याच्यातून डायग्राम कशापर्यंत लिहित असतो आपण कारण की जेव्हा तुम्ही शाळेत शिकाल तुमचे सर आणि आपला थोडं काहीतरी सांगणं झालं पाहिजे म्हणजे तुम्हाला समजायला सोपं जाईल आणि तुम्हाला कन्फ्यूज होणार ओके घेऊ आता आपण बघूया बी काय लिहिलं बीचे पाहू 2 3 9 11 दुसरं इथे दिलं आहे 2 4 5 6 सपोज यू इज ए युनिव्हर्सल सेट B is a subset of B ज्याचे प्रत्येक घटक याच्यात आहेत then set of all elements आता आपण कॉम्प्लिमेंट काढायचे B डॅश और B च्या सफिक्स वर सी लिहायचं ओके इज इक्वल टू कोणते एलिमेंट येतील which are not in this याच्यातले नसले पाहिजे 2 4 5 6 सोडून दिला हे उरलं काय 1 3 7 8 9 10 and that is called the complement of this set दूसरे एखादा एग्जांपल ए सेट घेतले त्याच्यात एलिमेंट घेतले 1 2 3 4 5 6 7 आता आपल्याला कोणाचा कॉम्प्लिमेंट काढायचा आहे ए चा ए डॅश म्हणजे कॉम्प्लिमेंट ए कॉम्प्लिमेंट कोणते एलिमेंट सोडून द्यायचे हे सगळे सोडायचे 1 2 3 4 5 6 7 रिमेनिंग 8 9 10 in this way you should have the complement of the set आज आपण चार टॉपिक शिकलो पहिले काय शिकलो वेन डायग्राम पिक्चरिकल रिप्रेझेंटेशन ऑफ सेट कोणत्याही सेटची क्लोज फिगर म्हणजे त्याला आपण म्हणतो वेन डायग्राम सबसेट कशाला म्हणायचा एखाद्या संचातील पूर्णच्या पूर्ण घटक एखाद्या सेटचे सगळेच्या सगळे घटक दुसऱ्या सेटमध्ये असतील देन दॅट इज कॉल्ड सबसेट तिसरी गोष्ट आपण शिकलो युनिव्हर्सल सेट
जेव्हा दोन किंवा दोनपेक्षा जास्त सेट एखाद्या सेटचे सबसेट असतील, देन इट इज कॉल्ड युनिव्हर्सल सेट. 2 or more set are the subset of any set, then that set is called universal set denoted by U. लास्ट मध्ये आपण टॉपिक शिकलो कॉम्प्लिमेंट ऑफ सेट. कॉम्प्लिमेंट ऑफ सेट कशाला म्हणायचं आपण? द सेट which contain all the elements which are not in that set but in the universal set. जे त्या संचात राहणार नाहीत परंतु युनिव्हर्सल संचात राहतील, त्यावेळेस त्या संचाला त्या संचाचा काय म्हणायचा? सबसेट. आपण एक प्रॉब्लेम घेऊ, एक सिंपल एक्सरसाइज 1.3 चा क्वेश्चन नंबर 1 पर घेऊ. देन रिमेनिंग एक्सरसाइज, इट इज नॉट एक्सरसाइज, प्रॅक्टिस सेट. आपल्या पहिले आम्ही ग्रुप मध्ये एक्सरसाइज राहायचा, आपण त्याला नाव दिलं म्हणजे प्रॅक्टिस. आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे. ओके, दिस इज प्रॅक्टिस सेट दिलं नाव. देन practice set 1.3 question number 1. What is the question number 1? If A चे एलिमेंट कोणते दिले आहे? A B C D E, A B C D E. B चे एलिमेंट कोणते दिले आहे? C D E F, C D E F. C सेट चे एलिमेंट कोणते दिले आहे? B D, डी सेट. डी सेटचे एलिमेंट कोणते आपल्याकडे दिलेले आहेत? दॅट इज ए अँड ई. ठीक आहे. प्रत्येक प्रॉब्लेमला इंडिव्हिज्युअल बघायचं. समजायचं की पहिला प्रॉब्लेम त्याचा काही संबंध नाही, सेपरेट सेपरेट बघितलं म्हणजे एकदम सोपं होईल. देन व्हिच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट ट्रू अँड व्हिच आर फॉल्स. आपल्याला सांगायचं आहे व्हिच स्टेटमेंट इज ट्रू और फॉल्स. आपल्याला सांगायचं आहे कोणता स्टेटमेंट ट्रू आहे आणि कोणता फॉल्स आहे. क्वेश्चन नंबर 1. C इज अ सबसेट ऑफ B. पुन्हा लक्षात, जेव्हा आपण एखादा सबसेट म्हणतो तर याच्यातले सगळे घटक याच्यात असले पाहिजे. C इज अ सबसेट ऑफ B. B इथे आहे का? नाही, D आहे. या स्टेटमेंट काय झाला? स्टेटमेंट इज फॉल्स. ओके, आलं लक्षात? C इज अ सबसेट ऑफ B. C या संचातील प्रत्येक घटक याच्यात आहे. B इकडे आहे नाही, सेन्स कारण लिहू शकता तुम्ही, याची गरज नाही. B डज नॉट बिलॉंग टू. B हा कोणत्या सेटमध्ये नाही? B हा सेटमध्ये नाही. ओके, प्रॉब्लेम नंबर 2. देन A इज अ सबसेट ऑफ B. A इज अ सबसेट ऑफ B. A हा संचातील प्रत्येक घटक D मध्ये आहे का बाबा? A B C D E. Statement is again false. Okay. A या संचातील यानी B C D कडे आहे का? नाही. प्रॉब्लेम नंबर 3. D is a subset of B. D is a subset of B. D A E. D चे सत्य घटक B मध्ये आहे का? B आणि D इकडे B आहे का? नाही. म्हणजे हा स्टेटमेंट काय आहे? false. Okay, then D is a subset of A. 4 subtopic. काय म्हटलंय तुम्ही? D is a subset of A. D is a subset of A. चेक करा बरं. A स्टेटमेंट काय आहे? ट्रू. ओके, then B is a subset of A. B is a subset of A. B is a subset of A. बाबू C D E F. C D E F नहीं. Again, that statement is false. Then 6. C is a subset of A. C is a subset of A. C is a subset of A. BD. That statement is true. जैसा प्रकार हा एक्सरसाइज करायला आपण कंप्लीट करू. हा लक्ष सगळ्यांना पूर कुणाचा सबसेट आहे फक्त एवढं आपल्याला सांगायचं आहे. मीन्स स्टेटमेंट ट्रू आहे की फॉल्स आहे ते आपल्याला चेक करून सांगायचे होते. ओके, विषय 1 by 1 आपण याला एक्सरसाइज कंटिन्यू करायचे. मग आपण पाहून घेऊ क्वेश्चन नंबर 1 आपण चेक केला. त्याच्यामध्ये आपले स्टेटमेंट ट्रू आहे की फॉल्स आहे. फॉल्स म्हणजे कशावरची रिव्हिजन आहे आणि सबसेटची रिव्हिजन होती. आपण एक क्वेश्चन करून घेऊ. आपण क्वेश्चन नंबर 2 करून घेऊ. देन नेक्स्ट टॉपिक टेक द सेट ऑफ नॅचरल नंबर्स फ्रॉम 1 to 20 as a universal. काय म्हणतो?
take a set of natural numbers from 1 to 20 as universal set. एक सेट घ्या तो 1 2 3 4 5 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. Alakshya problem. All these are the elements from 1 to 2. Show set x and y in Venn diagram. Venn diagram मध्ये सेट शो करायचे आहे. क्वेश्चन नंबर 1 काय पाहू x such that x belongs to natural number, okay, and x is काय म्हणतो x कसा आहे greater than 7 less than 50. पहिले 10 सेट लिहू. कोणते एलिमेंट येते एक सेट मध्ये पाहू ग्रेटर दॅन 7 म्हणजे 8 9 10 11 12 13 14. फिर से चेक करो, चांगले चेक करो. ग्रेटर दॅन 7 8 9 10 11 12 13 लेस दॅन 50. ओके, सेट झाला आपला x 8 9 10 11 12 13 and then 14. Okay, universal set 2. Write down remaining element. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 14 15 16 17 18 19 and 20. This is the काय केलं आपण याच्यामध्ये हा आपला सेट कोणता आहे x. चला x आणि हा आपला युनिव्हर्सल सेट u. ओके, कोणते एलिमेंट आहे x मध्ये आपण पुन्हा x मध्ये कोणते एलिमेंट होते 8 9 10 11 12 13 and 14. ओके, डॉट रिप्रेझेंट दैट एलिमेंट. म्हणजे आपल्याला काय करायचं टेक अ सेट ऑफ नॅचरल नंबर. आपण सेट घेतला नॅचरल नंबर 1 to 20 चा, मग म्हणतो x दॅट x इज अ नॅचरल नंबर. नॅचरल नंबर ग्रेटर दॅन 7 लेस दॅन 50. हो, अजून एक प्रॉब्लेम घेऊ आपण सेकंड नंबरचा. y सेटचं नाव काय दिलं आहे y such that y belongs to natural number. Y is a prime from 1 to 20. Y is prime from 1 to 20. कोणते प्राइम आहे 1 to 20 पाहा बघू. y चे 2 3 प्राइम 5 6 9 7 6 कंपोजिट नंबर आहे त्याला डिव्हिजन कर 7 8 का 9 9 9 10 9 11 11 च्या नंतर 12 9 13 14 का नाही 15 का नाही 16 17 18 and झाले. म्हणजे आपण सगळ्यात पहिले जे प्राइम नंबर चेक करून घ्यायचे बरोबर आले की नाही आले आपले. लेट वी ड्रॉ द वेन डायग्राम आपण घेऊन झालो. ओके, देन आता आपल्याला याची काय करायची आहे वेन डायग्राम काढायची. पहिले आपण वेन डायग्राम काढायची. ओके, हा आपला युनिव्हर्सल सेट u. युनिव्हर्सल सेट मध्ये आपले कोणते एलिमेंट आले y. y घेतला y कोणते एलिमेंट आहे 2 3 5 2 3 5 7 11. ओके, 13 17 and 9. झाले का चेक करा प्राइम नंबर. y is a set of elements. y आपला सेट आहे, कोणता सेट आहे युनिव्हर्सल सेट आहे. सॉरी, y is a set of प्राइम नंबर 2 3 5 7 9 13. आता राहिला कोणता आपला नंबर युनिव्हर्सल सेट. युनिव्हर्सल सेट मध्ये कोणते एलिमेंट आहे बघा. याला सोडून सगळे 1 to 20. आता जे नाही ते लिहून घेऊ. 1 2 3
4 5 6 7 8 9 10 इकडे 12 13 14 15 16 17 18 19 and 20 अशा प्रकारे आपण काय केलं हा आपला सेट होता y कशाचा y is a set of prime number 1 to 20 and this 1 4 remaining are the composite numbers. अशा प्रकारे म्हणजे आपण काय शिकलो क्वेश्चन नंबर 1.3 चे फ्रॉम युअर टेक्स्ट बुक 1 और 2 उरलेले क्वेश्चन आपण काय करू नेक्स्ट टॉपिक मध्ये कंप्लीट करू. इन दिस ट्युटोरियल टुडे वी कंप्लीट द टाइप्स ऑफ सेटअप. पहिल्या टॉपिक मध्ये घेतले होते आज आपण सबसेट घेतला, वेन डायग्राम घेतला, कॉम्प्लिमेंट घेतला, युनिव्हर्सल घेतला आणि त्याच्यावरचे दोन एक्झाम्पल घेतले. ओके, रिमेनिंग टॉपिक्स आर कंटिन्यू द नेक्स्ट टॉपिक. सी यू बाय.